दश इंद्रिय सेवक असती जाणतयाची कर्णचक्षु आणि नासिक जिव्हा त्वचा ऐसे पंचक ऐशेचे हस्त पादादिक प्रमेयान श्रवण असे करी दृष्टी गुण नासिक योजना आणि निज कर्तव्य करणारी रसने काही रुची गुण सर्वे अंगी स्पर्श ज्ञान ऐशी कर्मे नेहमी इतरी देखील अति जाणका करी ती असती परतंत्र नयन केवी उपनेत्र दृष्टा अहंकार विघ्नस्य सत्र त्यावेळ पाहुडी नेची ऐशीच कामे मुख्य सेवका मन चित्त बुद्धीसी देखा नेमून दिसले असती दायका जो तो दर्शन जगले मनासी सोपिला विचार चित्तासी दिले सुटी भांडार निर्णय सोपिला बुद्धीवर विनियोग आज्ञा जीवाचे नेत्री देखता सुंदर फळ रूप पोळणे मनी ताताळ अंतर्बाह्य रचना कळवळ विचार करणे मनाकडे तत्संबंधी पूर्वज्ञान स्मृती भांडारी असे जाण चित्त तितके पुढे आणून अर्पण करी मनाते मन ऐशी सर्व माहिती बुद्धी पुढे ठेवी निश्चिती बुद्धी अहंकारापुरती मांडित स्वरूप निर्णय अहंकार महास्त्रैन वासना विवशीचे आधीन गेला असे तंतुसा दरेक वस्तूंचा हाव करी तिने लालसा दर्शिता सत्वरी आज्ञा सुखे प्राप्तीशन इतक्यात सर्व साक्षी परमेश विवेक रूपे व्यक्त विशेष जो साक्षात सदसदा दर्श ग्राह्य वा त्याज्य दर्शवी विवेक वासना एकमत होतांची अंमल होय त्वरित मतभेद होता होत जगला चाले उभयांचा जरी श्रेणीत्व वासना